श्री स्वामी समर्थ 30 मार्च गुढीपाडवा हिंदू नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातून त्वरित हटवा या 5 गोष्टी, अन्यथा नवीन वर्षामध्ये तुम्ही उद्ध्वस्त व्हाल। नमस्कार प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे जे 30 मार्च रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याला जर तुम्ही केले तर खात्री बाळगा तुम्ही श्रीमंत व्हाल। जर तुम्ही श्रीमंत झालात नाही तर मला सांगा, फक्त सांगितलेले उपाय नक्की करा। मित्रांनो, भलेही मरण पत्करा पण नवीन वर्ष येण्यापूर्वी या गोष्टी घरातून बाहेर फेकून द्या। त्या गोष्टी घरात दारिद्र्य आणतात, त्या आजच हटवा, अन्यथा उद्ध्वस्त व्हाल। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराला वास्तुदोषापासून वाचवण्यासाठी फक्त योग्य दिशा असणं महत्त्वाचं नाही, तर घराच्या भिंती आणि त्यात ठेवलेल्या वस्तूंवरही विशेष लक्ष देणं आवश्यक आहे। जसं आपण दिवाळीच्या आधी आपल्या घराची साफसफाई करतो, तसंच गुढीपाडव्यापूर्वी म्हणजेच हिंदू नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीही आपल्या घराची व्यवस्थित साफसफाई करणं आवश्यक आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्या फालतू गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या घरात अजिबात ठेवू नये आणि शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर काढाव्यात। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना हे माहीतच असेल की नवीन वर्ष येण्यास आता खूप कमी वेळ शिल्लक आहे। काहीच दिवसात म्हणजेच 30 मार्चला गुढीपाडवा आहे आणि या दिवसापासून पवित्र असा हिंदू नवीन वर्ष सुरू होईल। तर तुम्हाला त्याआधी असे काही उपाय करायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील। जसं जुने वर्ष गेलं त्याहून चांगलं आणि उज्ज्वल हे नवीन वर्ष येईल। आणि जर तुम्हालाही हवं असेल की माता लक्ष्मी तुमच्या घरी कायमस्वरूपी वास कराव्यात, तर तुम्ही गुढीपाडव्यापूर्वी हे कार्य नक्कीच करावे। परंतु तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय फायदा होणार नाही, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा। जर आज तुम्ही व्हिडिओ अधूनमधून पाहिला किंवा स्किप करून पाहिला तर नवीन वर्षात तुम्हाला कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्ष त्रस्त राहाल। म्हणून हा व्हिडिओ पूर्णच पहा। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला नवीन वर्ष येण्यापूर्वी घरातून काढून टाकायच्या आहेत। मित्रांनो, जर घराचं वास्तू योग्य असेल आणि वास्तुशास्त्रानुसार घरात सजावटीच्या वस्तू ठेवल्या असतील तर सुख समृद्धी टिकून राहते। परंतु जर तुम्हाला घरात सुकून मिळत नसेल, चांगलं पौष्टिक अन्न मिळत नसेल, तुमचं आरोग्य चांगलं नसेल, कोणत्याही गोष्टीत आराम मिळत नसेल, घरात पैसा येत नसेल, व्यवसाय, फॅक्टरी किंवा कामात तोटा होत असेल आणि सर्वत्र व्यापार थांबला असेल, तर याचा अर्थ घरात वास्तुदोष आहे। म्हणूनच फक्त घराची दिशा नाही तर घरात ठेवलेल्या वस्तूंवरही लक्ष दिलं पाहिजे। वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या काही गोष्टी सुद्धा कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात। तर चला मित्रांनो, आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ ज्या नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी त्वरित घरातून काढून टाकल्या पाहिजे। पण त्याआधी जर तुम्हालाही हवं असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। आता जाणून घेऊया त्या गोष्टी ज्या हिंदू नवीन वर्षात घरात ठेवू नये। पहिली गोष्ट आहे तुटलेला आरसा। वास्तुशास्त्रानुसार आरसा सद्भावाचा प्रतीक असतो, पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो। त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर याचा वाईट परिणाम होतो, तसेच आर्थिक स्थितीवरही नकारात्मक प्रभाव पडतो। जर तुमच्या घरात तुटलेला आरसा असेल आणि तुम्ही सकाळी उठून त्यात तुमचं प्रतिबिंब पाहिलं तर तुमचा दिवस खराब जाऊ शकतो, सुरू असलेली कामही बिघडू शकतात। त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुटलेला आरसा त्वरित काढून टाका। दुसरी गोष्ट, बंद घड्याळ। वास्तुशास्त्रानुसार घरात बंद किंवा तुटलेलं घड्याळ ठेवणं अशुभ मानलं जातं। बंद घड्याळामुळे जीवनातील प्रगती थांबू शकते।
जसं बंद घड्याळाच्या काट्यांचा वेग थांबतो तसंच तुमची कामं, व्यापार, फॅक्टरी इत्यादी थांबू शकतात. बंद घड्याळ घरातील तणाव आणि दुर्दैवाचं कारण बनू शकतं. त्यामुळे घरात बंद घड्याळ असल्यास ते दुरुस्त करा किंवा त्वरित हटवा. तिसरी गोष्ट, कोमेजली, सुकलेली फुलं. वास्तुशास्त्रानुसार कोमेजली किंवा सुकलेली फुलं मृत्यूचं प्रतीक मानली जातात. जर तुम्ही 30 मार्च गुढीपाडवाच्या आधी ही फुलं घरातून बाहेर काढली नाही तर तुमच्या जीवनात निराशा राहू शकते. काही लोक घर सजवण्यासाठी फुलांचा उपयोग करतात, पण जेव्हा ती फुलं कोमेजतात तेव्हा ती काढायचं विसरतात. कोमेजली फुलं घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात, त्यामुळे ती त्वरित हटवून टाकून ताजी फुलं लावा. चौथी गोष्ट, महाभारताची चित्र किंवा पेंटिंग्स. वास्तुशास्त्रानुसार घरात महाभारताशी संबंधित कोणतीही चित्र किंवा पेंटिंग ठेवणं टाळावं. मान्यता आहे की अशा चित्रांमुळे घरात तणाव वाढतो आणि गृहक्लेश होतो. महाभारतासारखी चित्र घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. त्यामुळे तुमच्या घरात जर महाभारत किंवा युद्धाशी संबंधित कोणतीही पेंटिंग असेल तर ती त्वरित काढून टाका. पाचवी गोष्ट, फाटलेले आणि जुने कपडे. घरात फाटलेले किंवा जुने कपडे ठेवणं नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. अशा कपड्यांना गरजू व्यक्तींना दान करावं. फाटलेले कपडे वापरणं टाळा. दान केल्यास तुम्हाला गरिबांचा आशीर्वाद लाभतो, लक्ष्मी मातेची कृपा होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. सहावी गोष्ट, देवदेवतांची जुनी मूर्ती. फाटलेल्या किंवा खंडित मूर्ती वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानल्या जातात. या आर्थिक हानीस कारण ठरू शकतात. जर तुमच्या घरात देवदेवतांची जुनी मूर्ती किंवा फाटलेली चित्र असतील तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ती काढून टाका. मात्र ती फेकू नका किंवा जाळू नका. त्याऐवजी पवित्र नदीत प्रवाहित करा. मान्यता आहे की मंदिरात एका देवदेवतेच्या 3 पेक्षा अधिक मूर्ती ठेवल्यास वास्तुदोष होतो. घरात नेहमी स्वच्छ आणि नवीन मूर्तीच ठेवा. सातवी गोष्ट, घराच्या छतावर अस्वच्छता किंवा फालतू सामान. घराच्या छतावर अस्वच्छता किंवा फालतू सामान ठेवल्याने वास्तुदोष होतो. मानलं जातं की छतावर पसारा ठेवल्याने आर्थिक अडचणी येतात. धार्मिक सणांदरम्यान साफसफाई करताना जो कचरा निघतो तो एका कोपऱ्यात किंवा छतावर साठवणं चूक आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबाच्या समृद्धीवर परिणाम होतो. म्हणून मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या वस्तू घरातून हटवा. यामुळे तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. घराच्या छतावर भंगार किंवा फालतू सामान ठेवू नका. यामुळे कुटुंबातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो आणि पितृदोषही उत्पन्न होतो. मित्रांनो, नंबर 8, कोळ्याचे जाळे म्हणजेच सुतेरी आणि घाण. घरात जमा झालेले कोळी जाळे आणि घाण यामध्ये सौभाग्य अडकते असे म्हणतात. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. मित्रांनो, जसे दिवाळीचा सण येतो तसा तुम्ही घराची साफसफाई करता, घर रंगवता आणि घर स्वच्छ ठेवता, कारण लक्ष्मी माता तुमच्या घरी येणार असते. त्यामुळे तुम्हाला नेहमीच घर स्वच्छ ठेवले पाहिजे, ज्यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरात कायम वास्तव्य करेल. घरात निर्माण झालेले हे कोळ्यांचे जाळे त्वरित साफ करा, अन्यथा ते तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात. घर किंवा दुकानातील हे जाळे अशुभ मानले जातात. त्यामुळे ते वेळेवर साफ करणे आवश्यक आहे. नंबर 9, खराब कुलुपे. घरात जुनी, खराब पडलेली कुलुपे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार ही अशुभ मानली जातात. चांगले चालणारे कुलूप भाग्य उघडण्याचे प्रतीक असते, तर बंद किंवा खराब कुलूप घरात दुर्दैव आणते. ज्या कुलुपांचा तुम्ही वापर करत नाही ती कुलुपे त्वरित घरातून काढून टाका. असे मानले जाते की बंद पडलेली कुलुपे करिअरमध्ये अडथळे आणतात आणि प्रगतीचे मार्ग बंद करतात. त्यामुळे घरात खराब
आणि जुने कुलूप ठेवू नका. नंबर 10. खराब दारे. जर घरातील दारे उघडताना किंवा बंद करताना आवाज करत असतील तर वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की अशा घरातील सर्व पैसा फक्त घरातील समस्यांवर खर्च होतो. तसेच घरात नकारात्मकता वाढत राहते. अशा दरवाजांना त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार गळणारा नळही अशुभ मानला जातो. जसा नळातून हळूहळू पाणी वाहते तसाच घराचा पैसा हळूहळू अनावश्यक ठिकाणी खर्च होतो. जर घरात असे नळ असतील तर ते त्वरित बदलले पाहिजे. नंबर 11. खराब चपला शूज. वास्तुशास्त्रानुसार चपला शूजांचा संघर्षाशी संबंध असतो. जर तुम्हाला जीवनातील संघर्ष कमी करायचा असेल तर चपला शूज व्यवस्थित ठेवा. घरात जुनी, फाटलेली किंवा खराब चपला शूज ठेवल्याने संघर्ष वाढू शकतो. घरात तुटलेल्या गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. जर चपला किंवा शूज उलटे पडले असतील तर त्यांना त्वरित सरळ करा, अन्यथा घरात मोठे संकट येऊ शकते. जर घरात जुनी किंवा फाटलेली चपला शूज असतील तर त्यांना घरातून बाहेर काढा. असे शूज किंवा चपला शनिवारी काढून टाकणे शुभ मानले जाते. भलेही तुमच्याकडे चपला शूज कमी असतील पण त्या चांगल्या स्थितीत असल्या पाहिजे. नंबर 12. प्राण्यांच्या मूर्ती आणि चित्रे. वास्तुशास्त्रानुसार कपल्सच्या खोलीत डुकर, पक्षी, अस्वल, कावळे आणि कबूतर यांसारख्या जंगली प्राण्यांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नये. यांना हिंसेचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 30 मार्च गुढीपाडव्याला नवीन वर्ष येणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे उपाय सांगणार आहे जे 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी जर तुम्ही केले तर खात्री बाळगा की तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पण तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण फक्त व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच त्याचा फायदा होईल. जर तुम्ही व्हिडिओ मध्येच थांबवून पाहिला तर नवीन वर्षात तुम्हाला कधीही यश मिळणार नाही आणि तुम्ही पूर्ण वर्ष परेशान राहाल. तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे झाड सांगणार आहोत ज्याला फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल. घरात एक विशिष्ट वस्तू आणल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर अशी कृपा करतील की नवीन वर्षामध्ये तुम्ही धनवान व्हाल. जर तुम्ही 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी ती वस्तू घरात आणली किंवा आम्ही सांगितलेल्या झाडांना फक्त स्पर्श केला तरी तुमची गरिबी दूर होईल. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो, तुमचे जीवन बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया यावर्षीच्या नवीन वर्षाच्या दिवशी असा कोणता उपाय किंवा वस्तू आहे जी घरात आणल्याने धनसंपत्ती इतकी वाढेल की तुम्ही काहीच दिवसात धनवान होऊन जाल. मित्रांनो, नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. आपण एका नव्या सकाळेसोबत नवीन सुरुवात करायला हवी. नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही हे काम केले तर जगातील कोणतीही ताकद तुमच्या भविष्यावर ग्रहण लावू शकणार नाही. जर तुम्हाला आयुष्यभर तुमचा वर्ष चांगला जावा असे वाटत असेल तर नवीन वर्षाच्या दिवशी हे एक काम नक्की करा. पहा, जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या वर्षाला विसरून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करता तेव्हा तो काळ तुमच्यासाठी शुभ ठरतो. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात आणल्यास संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात धनसंपत्तीचा साठा राहील? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची माहिती देणार आहे. आमच्या चॅनलचा उद्देश जनहित आणि जनकल्याण करणे आहे. जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती नवीन वर्षाच्या दिवशी शुभ मानली जाते. जर तुम्ही ती वस्तू घरात आणली तर ती तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणेल. ती तुमच्या आयुष्यात नवा वळण देण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला बदलताना पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 ते 7 अशा वस्तूंबद्दल सांगणार आहे.
यापैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही या हिंदू नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणली तर तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमच्या आयुष्यात इतके धन, वैभव आणि सुखशांती येईल जे तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. आणि हो, जर तुमचे हे वर्ष खूपच वाईट गेले असतील तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. एका नव्या सकाळीसोबत नवीन सुरुवात करायला हवी. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही घरात आणल्या पाहिजे ज्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुम्ही धनसंपत्तीने परिपूर्ण व्हाल? मित्रांनो, ही एक सत्यता आहे की जर तुमच्याकडे पैसा असेल तर लोक तुमचा सन्मान करतात. तुम्ही कितीही चांगले आणि सज्जन असाल तरी जर तुमच्याकडे पैसा नसेल तर लोक तुमच्यावर फक्त हसतात, तुमची खिल्ली उडवतात. या जीवनात रुपया, पैसा आणि धनसंपत्तीचे असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही मेहनत करा, पण मेहनतीसोबत काही अशा वस्तू आहेत ज्या नवीन वर्षात घरात आणल्यास तुम्हाला 1000 पट अधिक फळ मिळू शकते. जर तुम्हालाही वाटत असेल की माता राणीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावेत तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तुमच्या फायद्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहून जा, त्यानंतरच तुम्हाला लाभ मिळेल. जर तुम्ही याला मध्येच थांबवून पाहिलं तर तुमच्या जीवनात कधीही यश मिळणार नाही. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अशी कोणती वस्तू आहे जी आपण 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी घरात आणली पाहिजे. त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होईल, आपल्या घरात वेगाने धनसंपत्तीची प्राप्ती होईल आणि आपल्या घरात सुखशांती नांदेल. जर तुम्हाला वाटत असेल की या नवीन वर्षात तुमच्या घरात धनसंपत्ती आकर्षित व्हावी, घरात लक्ष्मी मातेचा वास राहावा आणि तुमच्या घरात सुखशांती नांदावी, तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 ते 7 वस्तूंमधील कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणली पाहिजे. मी सर्व प्रेक्षकांना प्रार्थना करतो की या व्हिडिओला मध्येच थांबवू नका, कारण अधुरं ज्ञान नेहमीच धोकादायक ठरतं. जे लोक व्हिडिओला मध्येच थांबवतात त्यांचं नुकसान होतं. आम्ही जी माहिती मोफत देतो ती तुम्हाला भविष्यात खूप फायदा देऊ शकते. तुम्हा सर्व प्रेक्षकांना योग्य दिशा दाखवणे हे आमचं कर्तव्य आहे. चला जाणून घेऊया पहिली वस्तू जी नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणली पाहिजे. धातूचा कासव. नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही धातूचा कासव खरेदी करू शकता. याला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असं मानलं जातं की ज्या घरात हा कासव असतो त्या घरात कधीही पैशांची कमतरता होत नाही. हा ऑफिस किंवा दुकानात ठेवल्यास खूप प्रगती मिळते. दुसरी वस्तू तुळशीचे झाड. हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. याला घरात ठेवल्याने कुटुंबात सकारात्मकता नांदते. तथापि यासोबत काही नियमांचं पालनही केलं जातं. नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही तुळशीचं झाड खरेदी करता तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. तिसरी वस्तू आहे दक्षिणावर्ती शंख. हिंदू धर्मात दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो त्या घरात माता लक्ष्मी वास करतात. त्यामुळे नवीन वर्षाच्या दिवशी अनेक लोक दक्षिणावर्ती शंख घरात आणतात. यामुळे संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा मिळते. चौथी वस्तू आहे मोराचा पंख. नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाने मोराचा पंख नक्की खरेदी करावा. मोराचा पंख भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि याला घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. पाचवी वस्तू आहे लघु नारळ. नवीन वर्षाच्या दिवशी लघु नारळ खरेदी करा आणि पूजा केल्यानंतर तो तिजोरीत ठेवा. असं केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबात समृद्धी राहील. सहावी वस्तू आहे धातूचा हत्ती. नवीन वर्षात वास्तुशास्त्रानुसार धातूचा हत्ती घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वाईट शक्तींचा नाश होतो.
यावेळी तुम्ही ठोस चांदीच्या धातूपासून बनवलेला हत्ती घरात ठेवू शकता. यामुळे सुख समृद्धी टिकून राहते. 7वी वस्तू आहे लाफिंग बुद्धा. तुम्ही बहुतेक घरांमध्ये लाफिंग बुद्धा ठेवलेला पाहिलाच असेल, पण असं म्हणतात की स्वतः खरेदी केलेला लाफिंग बुद्धा तितका शुभ नसतो जितका मिळालेला असतो. लाफिंग बुद्धाला नेहमी घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावं. यामुळे घरात कधीही धनाची कमतरता होत नाही. 8वी वस्तू आहे मोती शंख. जर तुम्हालाही वाटत असेल की नवीन वर्षाची सुरुवात सुख समृद्धीने व्हावी आणि वर्षभर पैशांची कमतरता भासू नये, तर मोती शंख खरेदी करा. मोती शंखाला पूजा करून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. असं केल्याने प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात आणि कधीही पैशांची कमतरता होत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे उपाय सांगणार आहे जे 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी केल्यास तुमचे नशीब बदलू शकते. विश्वास ठेवा, जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तो पूर्ण पाहिल्यावरच फायदा होऊ शकतो. 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी जर तुम्ही काही खास गोष्टी तुमच्या घरात आणता किंवा काही विशिष्ट झाडांना स्पर्श करता तर तुमची गरिबी दूर होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कल्याणासाठी तयार करण्यात आला आहे, त्यामुळे तो पूर्ण बघा. जर तुमचे जीवन बदलले नाही तर मला नक्की सांगा. चला तर पाहूया की नवीन वर्षाच्या दिवशी असा कोणता उपाय करावा किंवा कोणती गोष्ट घरात आणावी ज्यामुळे तुमची संपत्ती एवढी वाढेल की तुम्ही काहीच दिवसांत धनवान होऊ शकता. मित्रांनो, नवीन वर्ष येण्यासाठी आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. आपण एका नव्या सकाळीसह नव्या उद्याची सुरुवात केली पाहिजे. नवीन वर्षात जर तुम्ही हे काम करता तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकत नाही. जर तुम्हाला हवे असेल की तुमचा संपूर्ण वर्ष आनंददायक जावा तर नवीन वर्षाच्या दिवशी हे काम नक्की करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणणे शुभ मानले जाते. या गोष्टी केवळ तुमच्या जीवनात बदल घडवत नाहीत, तर तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देतात. यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील. चला जाणून घेऊया की 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणाव्यात ज्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुमच्या घरात संपत्ती आणि सुख शांतीचा वास असेल. जर तुम्हाला हवे असेल की संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा आणि सुख शांती टिकून राहावी, तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 ते 7 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू घरात नक्की आणा. त्याचबरोबर मी तुम्हा सर्व प्रेक्षकांना प्रार्थना करतो की हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. अपूर्ण ज्ञान नेहमी धोकादायक असते. लोक सहसा व्हिडिओ मध्येच सोडून देतात, ज्यामुळे त्यांचेच नुकसान होते. आम्ही जी माहिती देतो ती तुमच्यासाठी फायदेशीर असते आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवणे हे आमचे कर्तव्य आहे. आता जाणून घेऊया की 30 मार्च गुढीपाडव्याला कोणती पहिली सामग्री घरात आणावी. पहिला उपाय आहे पोपटाचे चित्र. पोपटाचे चित्र आणण्यामागे एक विशेष कारण आहे. असे मानले जाते की जर तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, जसे UPSC, आणि तुमचे वाचनात मन लागत नसेल तर पोपटाचे चित्र आणणे शुभ असते. पोपटाचे चित्र घराच्या उत्तर दिशेला लावा. असे केल्याने मुलांचे अभ्यासात मन लागते, घरात परस्पर प्रेम वाढते आणि सर्वांची आयु वाढते. पोपटाला दरिद्रतेचा नाश करणारा मानले जाते. वास्तुशास्त्रात पोपटाला अत्यंत शुभ पक्षी मानले गेले आहे. ज्या जागी पोपटाचे चित्र ठेवले जाते तिथे दरिद्रतेचा वास होत नाही. पोपटाचे चित्र घरात नक्की आणा. लक्षपूर्वक ऐका, हिंदू धर्मामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानले जाते. असे का मानले जाते?
कारण समुद्र मंथनाच्या वेळी शंखाची उत्पत्ती झाली होती आणि 14 रत्नांमध्ये शंखाचा समावेश होता. शंख भगवान विष्णूंनी स्वतः धारण केला आहे. असे मानले जाते की शंखामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरामध्ये शंख असतो आणि जिथे शंख वाजवला जातो त्या घराचे वातावरण पवित्र होते. तेथील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो. शंख नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तित करतो, ज्यामुळे तुम्हाला फक्त फायदा होतो. नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही शंख तुमच्या घरामध्ये आणता तर भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये येतात. विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंख वाजवल्यास तुमचे संपूर्ण वर्ष कधीही खराब होणार नाही. त्यामुळे 30 मार्च गुढीपाडव्याला शंख नक्की खरेदी करा. मी तर सर्व प्रेक्षकांना सांगतो की तुमच्या घरामध्ये शंख नक्की आणा. शंखाचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम हे तुम्हाला आजारांपासून वाचवते. जर लहान मुलांमध्ये चिडचिडपणा असेल तर शंख वाजवल्याने तो दूर होतो. मुलांना लागलेली वाईट नजरही शंख वाजवल्याने दूर होते. नवीन वर्षाच्या दिवशी घरामध्ये शंख वाजवणे म्हणजे समस्त देवी देवतांना तुमच्या घरामध्ये आमंत्रित करणे होय. ते तुमचे कल्याण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील, ज्यामुळे तुमचे नवीन वर्ष नेहमी आनंदी होईल. तिसरा मोठा फायदा म्हणजे तुमच्या घरामध्ये तंत्रमंत्र, जादू टोणा कधीच लागू शकत नाही. शंखाचा चौथा फायदा म्हणजे तो माता लक्ष्मीला स्थिर ठेवतो. त्यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवले जाते. पाचवा आणि जबरदस्त फायदा म्हणजे तो तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि वैभवाचा वास निर्माण करतो. त्यामुळे मित्रांनो, शंख नक्की खरेदी करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणण्याचा सल्ला आहे. नवीन वर्षात घरामध्ये सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती नक्की खरेदी करा आणि घरामध्ये स्थापित करा. गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते. गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि तुमची झोळी नेहमी आनंदाने भरून टाकतात. जो व्यक्ती गणपती बाप्पांचे स्मरण करून पूजा करतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्याची झोळी चारही दिशांनी भरलेली असते. नवीन वर्षाच्या दिवशी गणपती बाप्पांना घरामध्ये आणल्याने तुमचे वर्ष शुभ आणि मंगलमय जाईल. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात. ते सर्व विघ्न दूर करतात. गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा बसलेल्या स्थितीतच असावी. त्यामुळे घरामध्ये शुभता राहते. हिंदू धर्मामध्ये तुलसीच्या रोपाला देखील पवित्र मानले जाते. असे मानले जाते की नियमितपणे तुलसीच्या रोपाची पूजा आणि आरती केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. नवीन वर्षाच्या दिवशी तुलसीचे रोप घरामध्ये नक्की आणा. त्यामुळे घरामध्ये शुभता आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते, पण धन देण्याचा अधिकार भगवान विष्णूंकडे आहे. कोण किती धन मिळवेल हे भगवान विष्णू ठरवतात. त्यामुळे जो व्यक्ती तुलसीची सेवा करतो त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते. ज्यांची आध्यात्मिक उन्नती थांबली आहे किंवा जे पुढे जाऊ शकत नाही त्यांनी नवीन वर्षाच्या दिवशी एखाद्या योग्य मंदिराजवळ जाऊन तुलसीची 2 रोपे लावावी. आपल्या घरामध्येही तुलसीचे रोप नक्की लावा. तुम्ही वृक्षही लावू शकता. जसजसे वृक्ष वाढतील तसतशी तुमची आध्यात्मिक उन्नती होईल. कारण झाडांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. ते तुमची झोळी नेहमी आनंदाने भरून टाकतील. अशा प्रकारे तुमचे नवीन वर्ष सुंदर जाईल. तुलसीच्या रोपाबरोबरच एखादे झाड लावा. जर झाड लावायचे नसेल तर मंदिराजवळ तुलसीचे रोप लावा. नवीन वर्ष तुमच्यासाठी मंगलमय आणि कल्याणकारी ठरेल. यानंतर येतो मोरपीस.
भगवान कृष्णाचा अत्यंत प्रिय मोरपीस तुम्ही पाहिला असेल, जो त्यांनी आपल्या मुकुटात धारण केला आहे. असे मानले जाते की मोरपिसामुळे ही माता लक्ष्मी आकर्षित होतात. नवीन वर्षाच्या दिवशी उत्तर दिशेला तुमच्या घरात मोरपीस लावा. जर तुम्ही हे उत्तर दिशेला लावले तर हे तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींना दूर करून नष्ट करण्याचे काम करते. हे पीस सकारात्मक ऊर्जेला वेगाने वाढवते. यानंतर आहे चांदीचा हत्ती. नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या घरात चांदीचा हत्ती ज्योतिषाच्या सल्ल्याने नक्की आणा. चांदीचा हत्ती व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगती करण्याचे कार्य करतो. हे तुमच्या घरात सुख, शांती आणि वैभवाचा वास कायम ठेवतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. चांदीचा हत्ती लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना तुमच्या घराकडे आकर्षित करतो. मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर कृपया तो लाईक करा. यानंतर आहे धातूचा कासव. 30 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरात धातूचा कासव नक्की आणा. काही लोक मातीचा किंवा लाकडाचा कासव आणतात, परंतु ते योग्य मानले जात नाही. धातूचा कासव नेहमीच शुभ मानला जातो. धातूमध्ये चांदी किंवा पितळेचा कासव आणणे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते. ज्या घरात कासव असतो त्या घरात लक्ष्मी स्थिरपणे वास करते. मित्रांनो, नवीन वर्षाच्या दिवशी या वस्तू आणणे खूप शुभ मानले जाते. नववर्षाच्या दिवशी या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू नक्की आणा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहील आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहील. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक असते. आता आपण त्या झाडांबद्दल बोलू ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होऊ शकते. 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. मित्रांनो, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, ज्यांना धनाचा राजा मानले जाते. माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते, पण कोणाला किती धन द्यायचे हे ठरवणे हे भगवान विष्णूंचे काम आहे. 30 मार्च गुढीपाडवाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला फक्त स्पर्श केल्यानेही गरिबी दूर होऊ शकते. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. पिंपळाला मिठाई किंवा एखाद्या चविष्ट पदार्थाचा भोग द्या, कारण पिंपळाला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. त्यानंतर भगवान विष्णूंची प्रार्थना करा, हे वृक्षराज, हे विष्णू भगवान, आमची दरिद्रता दूर करा. यानंतर पिंपळाचे एक पान तोडून घरी आणा. हे पान तुमच्या घरातील मंदिरात ठेवा, जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा असेल. सकाळी स्नान करून हे पान वाहत्या गंगा नदीत किंवा कोणत्याही शुद्ध जलस्रोतामध्ये विसर्जित करा. त्यानंतर पहा माता लक्ष्मीची कृपा कशी होते आणि तुम्ही कसे धनवान होता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.